नमस्कार मित्रांनो. आज मी या विषयावर बोलणार आहे. त्याचा विषय आहे की कॉर्पोरेट कलह. कॉर्पोरेट कलह म्हणजे काय? तुम्ही ज्या कंपनीत काम करताय तिथे इंटरनल सारखा कलह चालू असतो, फ्रॉम टॉप टू बॉटम, अमंग्स पियर्स, कॉम्पिटिशन आणि प्रोडक्टिव्हिटी आणि कंटिन्युअसली चेंजिंग ॲटमॉस्फिअर ऑफ लर्निंग या आणि मॅनेजमेंट स्किल्स हा अगदी जी स्किल्स तुम्हाला नको असतात किंवा जीवनामध्ये आपल्याला ती मॅनिप्युलेशन इज इक्वल टू मॅनेजमेंट या दॅट इज व्हॉट इज अ डेफिनेशन. आणि हे मॅनिप्युलेशन जोरदार चालू असतं प्रत्येक कंपन्यांमध्ये. तुमच्या कंपन्यामध्ये पण तुम्हाला दिसत असेल. ओके, काहींना दिसत असेल, काहींना कळत नसेल. एंट्री लेवलला काहीच दिसत नाही. बट ॲज यू क्लाइंब अप द लॅडर, सिनियर इंजिनियर, द डेप्युटी मॅनेजर, सिनियर मॅनेजर, व्हाईस प्रेसिडेंट, वॉट एव्हर इट इज, जनरल मॅनेजर, त्या लेवलला. कारण शेवटी देर इज ओनली वन रूम ॲट द टॉप. ओके, देर आर ओनली 5 व्हर्टिकल्स ऑर मे बी 10 व्हर्टिकल्स. बियॉन्ड दॅट देर इज नो स्कोप फॉर ऑल द पीपल टू गो अप ॲट द टॉप. त्यामुळे ते एक कॉर्पोरेट लॅडर असते आणि त्या लॅडरवर तुम्हाला हळूहळू चढायचं असतं आणि कुठल्या मधल्या लॅडरमध्ये तुम्हाला एकदम बाहेर फेकले जाऊ शकता. व्हेरियस रिझन्स आर देअर. ओके, आजकाल फॅशन झालेली आहे. गेले कित्येक वर्ष ही फॅशन आहे. माझ्या युगामध्ये पण ही फॅशन होती की फोर्स रेसिग्नेशन्स या की टर्मिनेट नाही करायचं एखाद्या एम्प्लॉईला इव्हन ॲट द हायस्ट लेवल. त्याला म्हणायचं तो रेसिग्नेशन दे, कारण तू आता इरिलेव्हंट झाला आहेस किंवा व्हॉट एव्हर द रिझन इट कॅन बी प्लांटेड ऑन यू. ओके, तू कालपर्यंत टीम प्लेअर उत्तम होतास, कालपर्यंत टीम लीडर होतास, पण आज तो नाही आहेस. ओके, कारणं दिली जात नाहीत किंवा अंडर अदर रिझन्स यू हॅव बीन लेबल्ड लाईक दिस की त्या कारणांमध्ये हेडकाउंट कमी करायचा आदेश असेल, वरनं CTC कमी करायचा आदेश असेल किंवा व्हेरियस अदर थिंग्स आर देअर. आणि शेवटी पॉवर डायनामिक्स प्लेज दिस रोल ऑन यू. आणि त्याच्यामुळे तुम्ही एकदम हार्ट ब्रोकन होऊन जाऊ नका. स्वतःचं करिअर तुम्ही स्वतः जसं केलं आत्तापर्यंत, म्हणजे जे काही तुमचं वय असेल, ओके 40-45 वगैरे किंवा त्याच्या पुढे, ओके, पॅरलल तुमचा एक स्वतःचा पण धंदा पाहिजे. ओके, आणि तो विश्वासाने करायला पाहिजे, कमिटमेंटनी करायला पाहिजे आणि करेजियसली करायला पाहिजे. अँड दॅट इज व्हॉट इज युअर ओन शॉप. ओके, ETF मध्ये लावा आधी पहिले 2-4 वर्ष पैसे, त्यानंतर स्टॉकमध्ये लावा. जे बिझनेसेस कधीच रिडंडंट होणार नाही आहेत किंवा फ्युचर प्रूफ असणार आहेत त्या बिझनेसेसमध्ये तुम्ही शेअर्स घेऊ शकता. ओके, तुम्ही नक्कीच इन्व्हेस्टमेंटमधून आपलं स्वतःचं करिअर बनवू शकता आणि कधीही तुम्ही नोकरीला लाथ मारू शकता. ओके, त्याच्यामध्ये एवढी पॉवर आहे. मी हे स्वतः अनुभवलेलं आहे ॲट द एज ऑफ 50. आणि त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे, हे असले अनुभव कोणी शेअर करत नाही. पीपल आर ऑलवेज टॉईंग अराउंड द थिंग्स इन बिटवीन काइंड ऑफ थिंग. पण मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय, अशा गोष्टी प्रत्येकावर येतात, कधीतरी येतात. हे सगळं सापशिडीचं युग आहे. फायनान्समध्ये सुद्धा सापशिडी येते, पण जीवनात सुद्धा सापशिडी असते. जीवनातली सापशिडी प्रचंड त्रासदायक असते. फायनान्सची सापशिडी काहीच नाही, राईट. त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळतो. शिडी येतच असते. ओके, साप आल्यानंतर शिडी येणारच, हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या आणि